नमस्कार, मी सध्या उभा आपल्या यवतमाळच्या रेल्वे स्टेशनवर आणि तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल काही या प्रकारे आपल्या यवतमाळच्या रेल्वे स्टेशनचं काम सुरू आहे। इकडच्या साईडला तुम्हाला गिट्टी वगैरे दिसत असेल आणि बस माझ्या मागच्या साईडला इथूनच ज्या रेल्वेचा ट्रॅक चालू होतो। या व्हिडिओमध्ये आपण यवतमाळच्या रेल्वे स्टेशनचं काम कुठपर्यंत किती झालेलं आहे ते पाहणार आहोत। सोबतच इकडे जे ब्रिजेस वगैरेचं टनल वगैरेचं काम चालू आहे पलीकडच्या साईडला ते सुद्धा आपण पाहणार आहोत। सोबतच जे दारवा रोड आहे तिथे सुद्धा एक अंडरपास राहणार आहे, तिथे खूप मोठा पूल बनवणं चालू आहे ज्याचं ऑलरेडी आपण 2 ते 4 व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, त्याचं काम पाहणार आहोत। म्हणून आपल्या यवतमाळ जेवढे रेल्वेचं काम चालू आहे त्याचं आपण पूर्ण कव्हर करणार आहोत या व्हिडिओमध्ये। म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा। सोबतच आतापर्यंत का बरं व्हिडिओ येत नव्हतं याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे आणि लवकरच तुमच्यासाठी टनलची सुद्धा अपडेट्स येणार आहे। पुसदच्या टनलचं काम पूर्ण झालेलं आहे, त्याचा सुद्धा व्हिडिओज तुमच्यासाठी येणार आहे। तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल का या प्रकारे त्या टनलचं काम झालेलं आहे, तिथे जाऊन मी व्हिडिओ काढण्याचा नक्कीच प्रयत्न करतो। आणि तळेगावचं रेल्वे स्टेशन झालं, तळेगावच्या समोर जे कार्ली गाव आहे बेडोना, कार्ली ते बेडोनाच्या मधात असलेले टनल त्याचा सुद्धा तुमच्यासाठी व्हिडिओ येणार आहे। म्हणून व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारच्या यवतमाळ रेल्वेच्या व्लॉग्स आणि व्हिडिओसाठी। तर जास्त वेळ न करता चला उद्या आपल्याच्या व्हिडिओकडे। तर सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना माफी मागतो आणि या व्हिडिओची सुरुवात करतो। आता लवकरच तुमच्यासाठी म्हणजे हप्त्याचे व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न करतो। तुम्हाला दिसत आहे तिकडच्या साईडला जे झूम करून बिल्डिंग दिसल्या ते होते आपल्या यवतमाळचं रेल्वे स्टेशन। आणि आपण सध्या तुम्हाला हे जे काम चालू आहे ह्या मित्रो हायवेवर जो आपला यवतमाळ आर्नी हायवे आहे ना तो हायवे, हे बघा हे ट्रक वगैरे दिसतात तो हायवे आहे आणि इथून एक अंडरपास राहणार आहे। इथं अंडरपासचं खोदकाम वगैरे आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। इकडे आपला यवतमाळ आहे आणि हा जो ट्रक वगैरे दिसत आहे ना हे सर्व हा आर्नीचा हायवे आहे, ठीक आहे। आता हे बघा इथं काही या प्रकारे आहे ना अंडरपाससाठी हे बनवलेलं आहे। आता हे तुम्हाला जे आहे ना स्क्रीन म्हणजे हा दुपारी 2 ते 3 वाजता व्हिडिओ शूट केलेला आहे, त्याच्यामुळे कसं आहे हे तुम्हाला सूर्याच्या किरणा वगैरे दिसत असेल। पण ह्या अंडरपासमधून डायरेक्ट पलीकडच्या साईडला बघा हा रोड आहे ना याच्या पलीकडच्या साईडला सेम याच प्रकारचं काम झालेलं आहे। असेच जे सिमेंटचे मोठे मोठे ब्लॉक्स तिकडे ठेवण्यात आलेले आहे आणि इकडून सरळ आपला रेल्वे जे आहे ना तिकडे जाणार आहे। तर तिकडून जे सरळ आपल्या रेल्वे स्टेशनवरून जे रेल्वे येईल ते या अंडरपासमधून येईल आणि जी इथून हा मधातून जो रोड चालला त्याच्या आतमधून एक अंडरपास राहील जो तुम्हाला मी सांगितला हायवेच्या, आणि खालून अंडरपासमधून ते सरळ तिकडे एलिमेंट्स मॉल वगैरे आहे, जाम रोड वगैरे आहे तिकडल्या साईडला जातील। तर काही या प्रकारे इथं काम झालेलं आहे। आता मी तुम्हाला पलीकडे सुद्धा जाऊन दाखवतो, पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे। तुम्हाला दिसत असेल ना काही या प्रकारे हे जे तुम्हाला हे तिकडच्या साईडने मी तुम्हाला दाखवलं होतं, इथून एक अंडरपास राहील आहे आणि बघा हा तोच रोड आहे। इकडे माहूर वगैरे जाते, आपल्याला आर्नी रोड वगैरेचं जाते आणि बघा पलीकडच्या साईडला तुम्हाला दिसत असेल जसं इकडं काम झालेलं आहे त्याच लेवलचं काम तिकडे सुद्धा झालं आहे। बघा हे बॅरिकेडच्या समोर तुम्हाला दिसत असेल सिमेंटचे ते ब्लॉक्स मोठे मोठे। तर मित्र असे इथून एक अंडरपास राहील, ठीक आहे। त्या अंडरपासमधून जे वरून आपले जे इथून एक ब्रिज सारखं कनेक्ट करेल मग याला, आणि वरून ज्या अशा गाड्या जाईल सरळ इकडे आर्नी आणि आपल्या इकडे यवतमाळ आहे। समोर सुद्धा एक फ्लायओव्हर वगैरे बनणं चालू आहे, तो कशासाठी आहे त्याची मला माहिती आली नाही, माहिती आल्यावर मी त्याच्याबद्दल सुद्धा एक अपडेट तुम्हाला देऊनच देईल। तर इथे एक अंडरपास राहील, हे बघा हे सम्राट धाबा वगैरे जे तुम्हाला दिसत आहे त्याच्या बाजूनं अंडरपास आहे। हा अंडरपास सरळ असा आतमधून इकडून सरळ रेल्वे स्टेशन आपल्या यवतमाळच्या रेल्वे स्टेशनकडे इकडे जाईल। तर काय या पद्धतीने इथं काम चालू आहे। आता आपण थोडंसं रेल्वे स्टेशनच्या पलीकडच्या साईडला जाऊन बघूया आणि त्याच्यानंतर आपण जे एलिमेंट्स मॉल वगैरे आहे आता मी त्या जागेवर आहे जे राहणार आपल्या यवतमाळचं रेल्वे स्टेशन। आणि माझ्या मागून तुम्हाला जो रस्ता दिसत आहे मी तुम्हाला हा रस्ता राहणार आहे मुख्य रस्ता आपल्या यवतमाळच्या रेल्वे स्टेशनला यासाठी असं तरी मला वाटते। आणि इकडच्या एरियात आहे ना प्लॉटिंग सुद्धा जे आहे पडलेले आहे, म्हणजे इकडच्या साईडला अशा वस्त्या राहणार आहे आणि हा राहणार आहे रस्ता आहे। बघा हा पूर्ण जो तुम्हाला दिसत असेल ब्लर दिसत असेल हात काढतो तर हा जो तुम्हाला रस्ता दिसत हा पूर्ण रस्ता आहे आणि हा सरळ रस्ता इकडे जे आर्नी यवतमाळ जो हायवे आहे ना त्याला टच होतो। तर तिकडून सरळ हा मेन रस्ता राहील, तिकडून सरळ लोक येईल या रेल्वे स्टेशनसाठी। आणि इकडच्या साईडला तुम्हाला दिसत असेल तर रेल्वेचं स्टेशन। आणि तुम्हाला तर माहीतच असेल जे पहिलेचे आपले जे व्हिडिओज होते जे जुने सबस्क्रायबर्स आहे त्यांना तर माहीतच असेल की आपण जेव्हा हे सगळ्यात पहिला व्हिडिओ टाकला तेव्हा या बिल्डिंगचं काम नव्हतं झालं, काम सुरू होतं। आता मी थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवतो असेल या ज्या बिल्डिंग्स आहे ना तुम्हाला तर पूर्ण क्लिअर दिसत आहे की नाही माहीत नाही, कारण समोर असं जे सूर्य वगैरे आहे ना त्या साईडला आहे तर तुम्हाला दिसत असेल की माहीत नाही, पण मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो। या ज्या बिल्डिंग्स आहे या आपण याच्या आधीचे जे व्हिडिओज टाकले होते सगळ्यात 1 वर्ष आधीचे तुम्ही व्हिडिओ जर बघशाल तर एवढं काम इकडे झालेलं नव्हतं, पण आता मात्र पूर्ण काम झालेलं आहे आणि बहुत चांगल्या पद्धतीनं काम झालेलं आहे। हे पूर्ण जे आहे ना हे झालेलं आहे आणि दरवाजे वगैरे लावण्याचं काम बाकी आहे, ठीक आहे। आणि इकडच्या साईडला तुम्हाला हे पांढऱ्या कलरची बिल्डिंग दिसत आहे, तर हे बहुतेक पूर्ण जे अधिकारी वगैरे येईल जिथून पूर्ण रेल्वेचं जे मॅनेज होते जे त्यांची जे रूम असते ज्याच्यामध्ये पूर्ण त्यांच्या ज्या मशीन वगैरे असते रेल्वे कोणत्या रोडवर आहे कुठं आहे ते सगळं त्यांना जे मॅपिंग GPS मॅपिंग वगैरे जे करता येते त्यांची पूर्ण बहुतेक ते सेंट्रल जे आहे ना जे मुख्य जे आहे ही बिल्डिंग राहणार आहे। आणि इकडच्या साईडला तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारचे हे जे बिल्डिंग्स आहे यांचं काम पूर्ण झालेलं आहे। आता मी इथं आलेलो आहे, हे आपल्या यवतमाळच्या रेल्वेचा ट्रॅक आहे, ठीक आहे। मी तुम्हाला हे रेल्वेचा ट्रॅकसुद्धा दाखवून देतो। हे बघा
हा आहे रेल्वेचा ट्रॅक. आता याची अवस्था तर तुम्हाला दयनीय दिसत असन. याचं कारण असं आहे का इथं हा JCBनं जेव्हा रेल्वेचं जिथून जिथून जाणार आहे, जेव्हा ते GPS थ्रू मॅपिंग केले जाते, त्याची लाईनिंग केली जाते आणि त्याच्यानंतर जे खोदकाम केलं होतं जिथून रेल्वे जाणार आहे त्या ट्रॅकचं, तर काय या पद्धतीनं हे ट्रॅक राहणार आहे. आणि आत्ताच आपण तिकडल्या साईडनं तुम्हाला याच्यानंतर मी दाखवतो. मित्रांनो, आपण जे सुरुवातीला काम पाहिलं होतं ना, अंडरपासचं सम्राट धाबा वगैरे सांगितलं आर्नी रोडचं, ते तिकडची साईड आहे. तर इकडच्या साईडला जो आहे तो अंडरपास राहणार आहे यवतमाळच्या रेल्वे स्टेशनवरून, ती साईड आहे. दिसेल की नाही माहीत नाही, पण ते बघा तिकडे पांढऱ्या कलरचं जे तुम्हाला दिसत आहे ट्रक वगैरे उभा आहे, तिथंच मित्र आहे ना एक अंडरपास राहणार आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला दाखवतो इकडच्या साईडला सुद्धा, समोर जाऊन सुद्धा दाखवतो. आणि इकडे तुम्हाला हे जी गिट्टी वगैरे सुद्धा दिसत असेल, तर ह्या ज्या गिट्टी आहे ना मित्र, आता बस इथं काम सुरू होणार आहे. कारण तिकडच्या साईडला हे बघा मला समोरसुद्धा दिसतं, तुम्हाला मी झूम करून दाखवतो. जे छोट्या छोट्या वस्तू दिसत आहे ना, तिकडंसुद्धा आपण जाऊन दाखवणार आहे. तर तिकडंसुद्धा जे ऑलमोस्ट काम झालेलं आहे. आता पहिले तर आपण थोडंसं समोरून जाण्याचा प्रयत्न करूया. तिकडून सिक्युरिटी गार्ड जे आहे ना जाऊ देत नाही, म्हणजे पाहू देत नाही, कारण फ्रंट साईड आहे म्हणून. तर आता आपण तिकडच्या साईडनं जाऊन बघणार आहोत आणि काम कसं झालं आहे, किती झालं आहे ते चेक करणार. एवढं मला रेल्वेचं काही टेक्निकल नॉलेज नाही आहे, ऊन वगैरे, त्याच्यामुळे मी चष्मा घातला, चष्मा काढून घेतो. तर मला काही एवढं नॉलेज नाही आहे. जर माझा काही चुकण्यामध्ये किंवा सांगण्यामध्ये जर काही जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता, जेणेकरून मी जेव्हा पुढच्या व्लॉगमध्ये मी ती गोष्ट करेक्ट करण्याचा प्रयत्न करेल. आता मी तुम्हाला दाखवतो इकडच्या साईडला. तर आता आपण तिकडची तर माहिती बघितलीच. आता मी जिथं उभा आहे हे पूर्ण गिट्टीचे ढेर आहे, तुम्हाला दिसत असेल. हे किती सारे गिट्टी आहे, म्हणजे कमीत कमी हे 300 ते 400 ट्रक अशी मोठीच्या मोठी गिट्टी आहे. आणि ही गिट्टी तुम्ही मुख्यतः जर असं जे आपल्या रेल्वेचे ट्रॅक राहते, रेल्वेच्या पटऱ्या राहते, रूट राहते, त्याच्यावर त्याच्यावर दिसते तुम्हाला. आणि ही खूप सारी गिट्टी इथे आहे बघा. इथं पण खूप सारी गिट्टी आहे. तिकडच्या साईडनं सुद्धा 100 ते 150 ट्रॅक्टर्स असेल होते किंवा ट्रक येऊ शकते. तर इतकी जास्त गिट्टी इथं आहे. आणि ते जे रोड आहे त्या साईडला तिकडे आहे. तर आता बघा हा जो रोड आहे ना, मी तुम्हाला मेन सांगितलं होतं, तर हा रोड तिथपर्यंत गेलेला आहे आणि हा बहुतेक कन्स्ट्रक्शनवाल्यासाठी तर आहेच. पण इकडच्या साईडने जे प्लॉटिंग सिस्टीम पडलेली आहे, इकडच्या साईडला बघा हे जे आहे ना, इथून तुम्हाला दिसतं आहे, इथून पूर्ण प्लॉटिंग सिस्टीम पडलेली आहे इकडे. तर त्यांच्यासाठी सुद्धा हाच जो रोड आहे त्या नक्षावर दाखवण्यात आलेला, कारण इकडे आम्ही प्लॉट्स वगैरे पाहायला आलो होतो तेव्हा हाच जो आहे ना नक्षामध्ये हाच मॅप दाखवला होता, म्हणजे रोड दाखवला होता मॅपमध्ये. तर हा बहुतेक मेन रोड राहणार आहे आपल्या यवतमाळच्या रेल्वे स्टेशनसाठी. तसं पाहिलं तर हे जे बिल्डिंग दिसतं ना, त्याच्या पलीकडच्या साईडला सुद्धा एक आहे ना रोड आहे, जो बायपास रोड आहे, जो आपल्याला दारवा आणि आर्नी रोडचा जो रोड आहे, त्याला जोडणारा हा एक बायपास इथं बनवलेला आहे, जुना बायपास आहे. तर तिकडून सुद्धा मेन असं राहू शकते. जर तुम्हाला याच्यातले काही जर कोणाला आयडिया असेल तर कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपण जेव्हा 15 किंवा 20 दिवसानं याचा एखादा नवीन पार्ट आणू तेव्हा लोकांना त्याची माहिती देऊ. आता आपण इथून सरळ तिकडे जाऊन बघणार आहोत, कारण तिकडे अंडरपास वगैरे खूप मोठा राहणार आहे. आणि त्याच्यानंतर जिकडे MIDC वगैरे आपण तिकडल्या साईडला सुद्धा जाणार आहोत. आपण आलेलो आहे 50 मीटर दूर. हे झाड आहे ना, हे झाडाच्या तुम्हाला बिल्डिंग दिसत नसेल, पण मी तुम्हाला झूम करून दाखवतो. ते बघा, ते छोटीशी जी बिल्डिंग दिसते ना, ते आपल्या यवतमाळच्या रेल्वे स्टेशनची बिल्डिंग किंवा जे आउटर कॅबिन वगैरे काही पण म्हणू शकता तुम्ही, त्याची बिल्डिंग. ठीक आहे, पण त्याच्याच 50 किंवा 100 मीटर आधी आहे ना, तुम्हाला इथे एक नाला दिसत असेल. या नाल्यासाठी सुद्धा इथं जे काही या प्रकारचं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे. इथं सुद्धा बहुतेक एक हे बघा, इथून तर ब्रिज राहील, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे बघा, इथं ब्रिज आहे, कारण हा मेन रोड आहे. इकडून येणारे जे रेल्वे स्टेशनसाठी येणारे जे ट्रक वगैरे किंवा जे पण लोक राहील त्यांच्यासाठी हा एक मेन रोड आहे. तर हा मेन रोड बहुतेक याला टच होईल आणि हा सर तिकडे बायपासला समोर जाऊन टच होणार आहे. ठीक आहे, आणि इकडे हे बघा, हे जे तुम्हाला तोडून दिसतंय ना जंगल वगैरे सारखं हे तोडून दिसतंय, पहाड वगैरे छोटंवाला लाल कलरचा, त्याच्यासमोर तुम्हाला हे कन्स्ट्रक्शनचं काम दिसत असेल. तर मित्रो, इथं सगळ्यात आधी तर मला असं वाटतं आहे का नाला बनन. ठीक आहे, कारण हे जे तोडून दिसतं ना, याच्यावरून ट्रेन जाणार आहे. खालून असे आपलं जे नाला राहील याचं पाणी वगैरे निघासाठी सोय करण्यात येत आहे. आणि वरून तिथं कनेक्ट राहणार आहे बघा, तिकडच्या साईडला तुम्हाला दिसत असेल, तिथून ते इथपर्यंत असा एक फ्लायओव्हर राहील आणि त्याच्यावरून जशी आपली रेल्वे जाणार आहे. तर हा इथला अपडेट आहे. आता थोडंसं समोर जाऊन पाहूया. सगळ्यात जास्त जोरात काम जर चालू असेल तर तिकडंच चालू आहे. तर चला, आता आपण आलेलो आहे हे बायपासवर. दारवा आर्नीचा जो आर्नी रोड आणि दारवा रोडला जोडणारा जो बायपास आहे त्या इकडून जे आहे ना आपली आर्नी रोड आहे, इकडून आर्नी असं सरळ इकडे जाते, तो हायवे आहे. आणि इकडे जो आहे दारवाचा जो हायवे आहे तो आहे. त्याला मधात जोडणारा जो बायपास आहे तिथं काही या लेवलचं काम चालू आहे, तुम्हाला दिसत असेल. इथून पूर्ण रोड आहे जे बंद झालेला आहे. आणि इकडून त्यासाठी एक उड्डाण पूल बनवणं चालू आहे, कारण खालून अंडरपास राहणार आहे, रेल्वे जाणार त्यासाठी तिथं अंडरपास राहणार आहे. ठीक आहे, अंडरपास राहणार आहे. आणि तुम्हाला इकडे जे लोहा वगैरे दिसत असेल मोठे मोठे अँगल, तर मित्र तो आहे रेल्वेचा ट्रॅक सरळ आहे. ठीक आहे, तर तो रेल्वेचा ट्रॅक इकडून असा सरळ आपल्या यवतमाळच्या रेल्वे स्टेशनकडे जाणार आहे. आणि इकडच्या साईडला तुम्हाला दिसत असेल हे JCB वगैरे, तर काही या प्रकारचं इथं जे आहे काम चालू आहे. तर बघा ट्रक वगैरे येतात. मी इथे थोडंसं शांत बसतो.
तर काही या पद्धतीने इथं काम चालू आहे, तुम्हाला दिसत असेल. हे बघा इकडच्या साईडला हे जे तुम्हाला दिसेल मित्र, हे बघा हे पूर्ण रेल्वेचं जे आहे इथून रूळ म्हणजे रेल्वेच्या ज्या पटऱ्या आहे त्याचं जे इथं काम चालू आहे. आणि बहुतेक होऊ शकतं गुगल मॅपमध्ये जे यवतमाळकर इथं दाखवलं आहे तर यवतमाळ रेल्वे स्टेशनची लोकेशन जे आहे इथं दाखवत आहे गुगल मॅपवर जर बघितलं तर. आणि तिकडच्या साईडला जे आहे ते आउटर कॅबिन असू शकतं किंवा आता इथं हे बघा तुम्हाला हे जे दिसतं ना जिथं रेल्वेचं काम चालू आहे याच्या एक्झॅक्ट मागच्या साईडलेस हे बघा हे जे तुम्हाला दिसतं मोठ्या मोठे जे ते निळ्या कलरचे शेड वगैरे दिसत आहे ते आहे मित्र MIDC. तर होऊ शकतं आता कसं आहे रेल्वेचं काही ब्लूप्रिंट आपल्याला माहीत नाही आणि काम कशा पद्धतीनं होते ते पण काय आपल्याला पूर्णपणे सांगितलं जात नाही जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत. तर एक अंदाजा असा आहे का इथं आउटर कॅबिनसुद्धा बनू शकते ज्याच्यामध्ये जे MIDC वगैरेचं जे पूर्ण माल वगैरे राहील किंवा जे पण इथं जे एखादा गोडाऊन वगैरे बनू शकते जिथं पूर्ण माल वगैरे स्टोअर केला जाईल. जे MIDCला जो कामाचं राहील ते इथून MIDC वाले वगैरे घेऊन जातील असं पण काही असं असू शकते. याची अजून कन्फर्मेशन मला भेटलेलं नाही आहे. जर कुठून भेटली तर मी याच्या नंतरचा जो व्हिडिओ बनवेल त्याच्यात तुम्हाला सांगूनच देईल. आता तुम्हाला जे पुढच्या साईडला दिसत आहे हे बघा हे इकडे पाणी वगैरे जे देत आहे तर यवतमाळकर हे आहे पूर्ण रेल्वेच्या पटऱ्यांचं काम. आणि तिकडे जे तुम्हाला मी याच्या आधी नाल्याचा अपडेट दिला होता ना तो त्याच्या नंतरचं हे काम आहे. तिथे नाला आहे, नाल्याच्या नंतर जे इकडे काम चालू होते. आता आपण थोडंसं तिकडे जाणार आहोत आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो तिकडे जे अंडरपासचं काम चालू आहे. झूम करून दाखवतो हे बघा तिकडे जो अंडरपास चालू आहे त्या अंडरपासचं सुद्धा आपण काम पाहणार आहोत. यवतमाळकर आता मी तिथे उभा होतो आणि तुम्हाला तिथून जे सगळं काम दाखवलेलं आहे ठीक आहे. तर आता आपण तुम्हाला इकडे दिसत असेल उन्हीच्यानं दिसत आहे का नाही माहीत नाही. हे बघा हे तुम्हाला जे JCB वगैरे पोकलँड वगैरे दिसत आहे तर तिथं उड्डाणपूल बनवत आहे. आता हा उड्डाणपूल काहून तर चला ते एक्सप्लेन करतो सगळ्यात आधी तर ठीक आहे. तर हे बघा हा जो तुम्हाला दिसता मित्र हा जो रस्ता आहे ना ह्या रस्त्याच्या बाजूनं जे खोदकाम झालेलं आहे तो आहे मित्र यवतमाळच्या रेल्वेचा ट्रॅक नाही सॉरी माफ करा तो आहे सरळ रोड. आणि इथे जे काम चालू आहे हे बहुतेक इथं रेल्वेचं ते प्लॅटफॉर्म वगैरे सारखं ठेवण्यात येईल. आणि हा जो तुम्हाला दिसता हा पूर्ण असा रेल्वेचा ट्रॅक आहे ठीक आहे. हे बघा हे इथून असा पूर्ण असा जो असा पूर्ण हा रेल्वेचा ट्रॅक आहे. तर या जो रेल्वेचा जो ट्रॅक आहे तर त्याच्या खालून रेल्वे ज्या पास करण्यासाठी म्हणजे ह्या ज्या हायवेवरून जे ट्रक वगैरे जाईल त्यांना पास करण्यासाठी तिथं एक आहे ना छोटासा अंडरपास ज्याला ब्रिज बनवत आहे असं जरी म्हटलं चालते. तिथं मी तुम्हाला झूम करून दाखवतो त्याचे ट्रक वगैरे दिसत आहे त्याच्या एक्झॅक्ट मागच्या साईडला एक अंडरपास आहे. आणि तिकडून ज्या अशा म्हणजे लोकलमध्ये गाड्या पण चालतील कारण एक रोड जो बनवलेला आहे त्याच्यासाठी तो त्याच्यासाठी पण आहे. आणि रेल्वेसुद्धा तिथूनच अशी निघणार आहे ठीक आहे. म्हणजे एक अंडरपास राहील. आणि हा जो हायवेवरून जे बनलेला आहे हा जो हायवे आहे त्याच्यासाठी सुद्धा तो ब्रिज बनवलेला आहे. आणि त्या ब्रिजवरून गाड्या जाईल आणि खालून रेल्वे सोबतच जे रेल्वे स्टेशनच्या बाजूचा जो रोड आहे जो तुम्हाला मी पहिले सांगितलं रेल्वे स्टेशनपासून सांगत आहे की एक बाजूला रोड बनवण्यात आलेला आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा गाड्या जाण्यासाठी तो तिथे एक जो आहे अंडरपास बनवण्यात येत आहे. त्याच्यानंतर आता जिथं मी उभा आहे याची लोकेशन जे आहे यवतमाळ रेल्वे स्टेशन दाखवत आहे गुगलवर. पण इथे एक आउटर कॅबिन असू शकते नाहीतर रेल्वेचं स्टेशन असू शकते. आणि जर हे रेल्वेचं स्टेशन असलं तर मग यवतमाळचं आउटर कॅबिन जे राहील ते तेवालं राहील जे मी तुम्हाला याच्या आधी इंट्रोमध्ये दाखवलं होतं ठीक आहे. आणि इकडे तुम्हाला दिसत असेल हे पूर्ण लोखंडाचे जे हे मोठे मोठे अँगल्स आहे. तर आता बघा जर माझे सबस्क्रायबर्स आहेत ज्यांचं कोणी जर या रेल्वेच्या याच्यात कोणी काम करणार असेल त्यांना काही आयडिया असेल या रेल्वेच्या प्रोजेक्टची यवतमाळच्या तर त्यांनी मला कमेंटमध्ये किंवा माझ्या इंस्टाग्राम पेजवर येऊन मला थोडीशी माहिती देऊ शकता जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगू शकेल. कारण याची मला प्रॉपर नॉलेज नाही आहे या कामाचं. जसं आपण याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा सांगितलं होतं मी फक्त तुम्हाला रेल्वे स्टेशन वगैरेमध्ये कुठपर्यंत ब्रिजचं काम चालू आहे कुठं टनलचं काम आहे तेच जे आतापर्यंत तुम्हाला सांगत होतो. पण आता मी जर तुम्हाला ब्ल्यूप्रिंट वगैरे जे आहे पाहत आहो कुठे नक्षा वगैरे जर भेटेल मला तर ते पाहत आहो. आणि जर भेटला मला तर डेफिनेटली मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकेल की कुठे मॅपच्यानुसार कुठं बा आपलं रेल्वे स्टेशन आहे कुठं काय राहील कुठं गोडाऊन राहील हे सगळं मी तुम्हाला त्याच्या हिशोबाने सांगू शकेल ठीक आहे. तर प्रयत्न करा जर कोणी जर सबस्क्रायबर्स ओळखीचे असेल इंजिनियर वगैरे कोणी रेल्वेमध्ये काम करणार असेल तर माझं इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मला तिथं मेसेज करा आणि मला नक्की कळवा. आता तुम्हाला दिसत असेल हे पूर्ण इथे मोठे मोठेसे लोखंडाचे जे आहे रॉड वगैरे ठेवलेलं आहे. तर आता आपण सरळ जाऊया तिकडं आणि तिथं जे रेल्वेचा अंडरपास जो राहील म्हणजे एक ब्रिज बनवणं चालू आहे अंडरपासचा त्याचं काम पाहूया. आता आपण तिकडची माहिती घेऊन आलो पूर्ण तुम्हाला मी तिकडचं दाखवलं रेल्वे स्टेशनपासूनचं पूर्ण काम मी आता तुम्हाला दाखवून आलेलं आहे. आणि तुम्हाला म्हटलं होतं आता समोर आपण ब्रिजचं काम पाहणार आहोत. हे बघा तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारे बघा जे मटेरियल वगैरे जे मशीन आहे हे जे तुम्हाला दिसत आहे झूम करून दाखवत आहे हे पूर्ण आहे मित्र मसाला बनवायची मशीन म्हणजे जे आपलं सिमेंट गिट्टी वगैरे मिक्स करते त्याची मशीन आहे. आणि इकडे जे आहे त्याचंवाला जसं आपण शर्ट टाकतो ना तसं त्याचं बाजूचं जे ब्रिज असते त्याचंवाला बनवण्याचं काम चालू आहे. आणि हे बघा मित्र हा आहे तो अंडरपास ज्याची गोष्ट मी करतो तो याच्या आतमधून जे आहे बहुतेक वरून जे गाड्या जाणार आहे
आणि खालून जे आहे मित्र रेल्वे निघणार आहे असं तर सध्याच्या कंडिशनमध्ये तसंच वाटत आहे. कारण हे बघा JCBने इथं खोदकाम वगैरे सुद्धा झालेलं आहे, सुरू झालेलं आहे. इथून अशी रेल्वे मित्र आपली निघेल. आता टर्न एकदम शार्प तर नाही राहणार आहे, कारण हा जो ब्रिज आहे ना हा असा क्रॉसमध्ये आहे, म्हणजे असा नसून हा आता ब्रिज आहे ना असा असते ठीक आहे सरळ, पण असा तिरपा आहे क्रॉसमध्ये आहे. तर रेल्वे बहुतेक अशी सरळ अशी इकडे निघून जाईल ठीक आहे. तर काय या प्रकारचं जे आहे इथं ब्रिजचं काम चालू आहे. मी या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला त्या साईडला जाऊन दाखवू शकत नाही, मी इथून झूम करून दाखवतो ठीक आहे. हे बघा तिकडच्या साईडनं सुद्धा चालू आहे, खूप लंबा असा हा ब्रिज आहे, पण मी त्या साईडला जाऊन दाखवू शकत नाही कारण तिथे एंट्री जी आहे तिथून बंद करण्यात आलेली आहे, म्हणून मी तिकडच्या साईडला सध्या तरी जाऊन दाखवत नाही. पण याच्यानंतरचा जो व्हिडिओ राहील त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये तिकडल्या साईडनं सुद्धा जे आहे याचं काम दाखवतो. आता आपण पाहूया जे MIDC जिथे संपते म्हणजे दारवा रोड आहे ना, आता दारवा रोडपर्यंतचं जे काम झालेलं आपण ते पाहूया. ते काम मी तुम्हाला दाखवलं होतं या व्हिडिओमध्ये. मी तुम्हाला म्हटलं होतं की ते इकडून जाऊन दाखवू शकत नाही, पण मला इकडून एक रस्ता मिळाला तर जेणेकरून मी तुम्हाला इकडच्या साईडने दाखवू शकतो. तर हे बघा ब्रिजचं काही या प्रकारे जे आहे असे गजब मांडणी वगैरे झालेली आहे, काही या प्रकारे इकडे जे आहे मसाला वगैरे टाकणं चालू आहे. इथपर्यंतचं ब्रिजचं काम झालेलं आहे. आणि हे बघा जो आपल्याला आर्नी रोडवरून जो बायपास टच करते दारव्या रोडले, तर तो वाला हा ब्रिज आहे. तिथून सरळ जो हा रोड असा इथं कनेक्ट होत आहे बघा इथून, म्हणजे हे जे तुम्हाला दिसत आहे बोर्ड याच्या समोरून जे आहे एक्झॅक्ट नवीन रोड जे आहे चालू होऊन जाईल. तर इथून सरळ अशा ज्या गाड्या जाईल इकडून तो बायपास वगैरेला जो आहे जोडणारा हा जो ब्रिज आहे तो इथं बनत आहे. आता तुम्हाला मी थोडंसं इकडे येऊन याच्यासाठी दाखवत आहे की तुम्हाला एक अशी आयडिया येऊन जाईल मित्र ठीक आहे. आता हे जे माती तुम्हाला समोर दिसत आहे ना, मी याच्या समोर जाऊ शकत नाही कारण तिथून गेलो तर आपण म्हणजे वापस पाठवते, तिथून मला चांगला क्लिअर व्ह्यू आला असता, पण ठीक आहे ना काही हरकत नाही. तर तुम्हाला माझे बोर्ड बघा, मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. सेंटरमध्ये हे बघा इथे जे तुम्हाला माती दिसत आहे बघा, हे जे माती दिसत आहे याच्या इथून यांना रेल्वेचा ट्रॅक आहे ठीक आहे, म्हणजे रेल्वेचा जो रोड आहे मराठीमध्ये म्हटलं तर. आणि मी तुम्हाला दाखवतो इथून हे सरळ हे असं तिरपा इकडे जे आहे ना आपलं आलं जाणार आहे रेल्वे ठीक आहे. तर आता आपण समोरचं काम पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि तिथे सुद्धा दाखवणार. तो इथून अशी रेल्वे येईल मित्र सरळ अशी क्रॉसमध्ये, तिथून हे बघा मी तुम्हाला इथून झूम करून दाखवतो. तिकडून अशी रेल्वे आली जशी, आणि हे बघा त्या ब्रिजमधून अंडरपास डायरेक्ट रेल्वे स्टेशनकडे जाईल. तर काही या प्रकारे इथून तुम्हाला सरळ आयडिया लागला, कारण तिकडच्या साईडनं जर पाहिलं तर कसं आहे एकदम मोठं वळण आहे, तर असं वाटते की एवढा मोठा टर्न कशी रेल्वे घेईल ठीक आहे. पण इकडून जर आपण पाहिलं तर इकडून अशी रेल्वे येते डायरेक्ट, आणि तिथून जो ब्रिज आहे त्याच्या खालून सरळ अशी रेल्वे स्टेशनला जाते. तर इकडून आपल्याला जो आहे जो कन्सेप्ट आहे तो पूर्ण क्लिअर होऊन जाते, कारण शार्प टर्न आहे नाही, असा लंबाच टर्न आहे. तर काही या पद्धतीने तर ब्रिजचं काम चालू आहे. जर आन्सर केलं मित्रो तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे जर तुम्हाला यवतमाळचे जे रेल्वेचे काम कामाचे व्हिडिओज पाहायचे असेल तर जेवढे जास्तीत जास्त हा व्हिडिओ लाईक होईल तेवढे जास्तीत जास्त लाईक करून चॅनलला शेअर करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण पाहूया दारवा रोडचं काम. मित्रो आता आपण तुम्हाला माहीत असलेलं जे ब्रिज वगैरे जे तुम्हाला दाखवलं होतं ते तिकडच्या साईडला होतं. आता इथूनही मला डोळ्याने दिसत आहे, मी झूम करून दाखवतो तुम्हाला ठीक आहे. हे बघा ते जे ब्रिजचं काम बनवणं चालू होतं ना, ते बघा ते छोटेसे जे तुम्हाला दिसत आहे ब्लरमध्ये ऑरेंज कलरची दांडी, तर ते त्यावाल्याच जे क्रेन होती त्याचीवालीच आहे. आणि आता जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर मित्रो आपण आलेलो आता दारवा रोडवर. इकडच्या साईडला आपला यवतमाळ आहे आणि इकडे घाट आहे आणि दारवा रोड आहे. तर दारवा रोडच्या घाटामध्ये सुद्धा खूप मोठं काम चालू आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये नाही पाहणार, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचं कारण असं आहे का हा व्हिडिओज पहिले खूप मोठा झालेला आहे ठीक आहे. तर आता तुम्हाला दिसत असेल इथं काही या प्रकारचं पाणी वगैरे साचलेलं आहे आणि इथं खोदकाम करून इथं स्टॉप झालेलं आहे. तर आता हे जे यवतमाळ आणि दारव्याला जो कनेक्ट करण्यासाठी मधात एक आणि मित्रो अंडरपास आहे. इकडून अशी रेल्वे येईल आणि आतमधून निघेल, त्याच्यासाठी हा टेम्पररी रस्ता बनवलेला आहे. हा टेम्पररी रस्ता, हा जो नागमोडी रस्ता जो बनवलेला आहे हा टेम्पररी रस्ता आहे, कारण तिकडल्या साईडला ब्रिजचं काम चालू आहे. तुम्हाला ब्रिजचं काम दाखवतो ठीक आहे, पण त्याआधी एक लक्षात असू द्या तुम्ही. हे बघा इथून मी तुम्हाला झूम करून दाखवतो थोडं. हा मित्रो रेल्वेचा ट्रॅक ठीक आहे. तर तिकडून तशी आतमधून अशी रेल्वे येईल, इथून अशी सरळ इकडे अशी रेल्वे जाईल ठीक आहे. आणि हा जो आहे एक प्रकारचा हा अंडरपास आहे. आता आपण पलीकडच्या साईडला जाऊन दाखवतो तुम्हाला. त्या साईडनं मी काम दाखवलं, आता आपण आलेलो आहे ब्रिजचं काम पाहायला. आता हे बघा इकडचं मधातून खोदकाम न करण्याचं कारण सांगतो. जोपर्यंत हा ब्रिज पूर्ण होत नाही तोपर्यंत तिकडूनच जो आहे तोच रोड जो आहे ना टेम्पररी रोड जो बनवला आहे तोच चालू राहील. तुम्हाला दिसत असेल इकडच्या साईडला क्लीन आणि सुपर असा रेल्वेचा ट्रॅक बनवून रेडी आहे. हे बघा तुम्हाला दाखवते बघा, हे दिसतं क्लीन आणि सुपर. याच्यावरून माहिती आहे का तुम्ही टू व्हीलर जरी नेली तर झटका लागत नाही, इतका सुपर रोड इथं बनवून आलेला आहे. आता याच्यावर जे रेल्वेचे जे पटऱ्या वगैरे राहील, गिट्टी वगैरे राहील ते राहील ठीक आहे.
आणि इथे ज्या मोठा जो ब्रिज बनवून चालू आहे तुम्हाला दिसत असेल, हे व्हिडिओमध्ये तुम्हाला भले छोटं दिसत असेल पण हे लय मोठं आहे, ठीक आहे. आणि याचेसुद्धा अपडेट्स आपण जुन्या व्हिडिओजमध्ये पाहिलेले, जे जुने सबस्क्रायबर्स आहे त्यांना माहीत आहे. आणि तुम्ही पूर्ण प्लेलिस्टची, मी तुम्हाला एक प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे यवतमाळ रेल्वेची, तर पहिलेपासूनचं तर आत्तापर्यंतचं काम तुम्हाला त्या पूर्ण प्लेलिस्टमध्ये भेटून जाईल. तर या प्रकारे जे आहे मित्र इथं काम चालू आहे आणि हा ब्रिज कंप्लीट होईल. आता बघा मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो 2x हे बघा, तो जो तिथे ना तुटलेला रोड दिसत आहे, हा माझ्या बोटाजवळ आहे ना, असा एक तुटलेला रोड आहे. तर मित्र जो तुम्हाला तिथे तुटलेला रोड आहे, तर तोच ब्रिज, हा जो ब्रिज आहे ना, हा ब्रिजला कनेक्ट होईल तिथून. आणि त्याच्यानंतर म्हणजे ते हिरवं बोर्ड तुम्हाला दिसत असेल ना, बस समजून घ्या ते हिरवं बोर्ड, हे हिरवं बोर्ड. तर ह्या हिरवा बोर्डपासून सरळ खाली त्या बोर्डपासून सरळ इथपर्यंत, हे बघा हे इथपर्यंत जो रोड राहील, जुना रोड मी तुम्हाला दाखवून देतो. अजून इथं जुना रोड जे तुम्हाला दिसतच असेल, हा जुना रोड आहे मित्रो. आणि इकडे सरळ आपलं जे हे बस वगैरे येतात तिकडेचा हा कनेक्ट होऊन जाईल. आणि हावाला जो नवीन रोड जो बनवलेला, असा नागमोडी वळण बनवलेला आहे, हे तोडण्यात येईल, ठीक आहे. तर काय या प्रकारे इथं सुद्धा काम चालू आहे. तर यवतमाळकर अशा पद्धतीनं आपल्या यवतमाळच्या रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे. रेल्वे स्टेशन, आउटर कॅबिन दोन्ही मी तुम्हाला दाखवले, सोबतच या ब्रिजचं पण काम पाहिलं. आता याच्या मागे ज्यानं आपल्या यवतमाळचा जो धारव्याचा घाट आहे, धारव्याच्या घाटामध्ये खूप मोठे मोठे ब्रिज बनवत आहे. कारण तुम्हाला माहिती आहे घाटामध्ये पूर्ण नागमोडी वळण आहे, रस्ता आहे. आपण जर रोडनं गेलो, पण रेल्वेला सरळ रस्ता पाहिजे असते, तर मोठे मोठे ब्रिजेस वगैरेचं काम चालू आहे. त्याचा अपडेट आपण पाहणार आहोत याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर होऊ शकते मी तळेगावच्या रेल्वे स्टेशनचा व्हिडिओ आणील. आणि तुम्हाला आपल्या पुसद वगैरेची जे टनल आहे ते झालेली आहे पूर्ण, त्याचा व्हिडिओसुद्धा मी काही क्लिप्स याच्यात जोडलेले तुम्हाला दिसत असेल. तर या क्लिप्स ज्या आहेत त्या टनलच्या आहे. आणि तळेगावच्या आधी म्हणजे जे बेडोना गाव आणि कारलीच्या मध्ये जे टनल आहे, त्या टनलला सुद्धा आपण भेट देणार आहोत. तिथलं किती काम झालं आहे ते सुद्धा पाहणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, 1000 लाईक्स कमीत कमी झाले पाहिजे या व्हिडिओवर, याची मात्र काळजी घ्या, तेव्हाच मी नंतरचा पार्ट टाकेल. तर भेटूया पुन्हा व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.